ब्रॉट टू यू बाय विगार्ड। ओबीसीच्या आरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केलेलं आहे। जरांगे पाटलांचा विरोध म्हणून ते उपोषण सुरू केलेलं आहे। या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे सर आपल्या सोबत आहे। सर काय सांगाल, लक्ष्मणराव हाके यांनी उपोषण सुरू केलेलं आहे, तुम्ही कसं बघता या उपोषण? नाही, हे बघा की जेव्हा जरांगे पाटलांनी आंदोलनाला सुरुवात केली तेव्हा 1 सप्टेंबरपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाने त्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेतली। आम्ही लोक आमरण उपोषणावर बसवले, साखळी उपोषणावर बसले, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, खामगाव, जालना, कुठे कुठे नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हजारो लोकांचे, लाखो लोकांचे मोर्चे आम्ही काढले आणि जरांगे पाटलाच्या मागणीला त्यावेळेस आम्ही विरोध केला की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देता कामा नये आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्रसुद्धा देता कामा नये। या 2 मागणीचा आग्रह आम्ही सरकारकडे पकडला। प्रदीर्घ संघर्षानंतर 29 सप्टेंबरला सरकारसोबत 3 तास चर्चा आम्ही केली आणि त्यानंतर सरकारने आम्हाला प्रॉमिस केलं की आम्ही कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्रसुद्धा देणार नाही। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। नुसतं प्रॉमिस म्हणजे ओरल नाही तर आम्ही सरकारकडनं लिहून घेतलं। आज आमच्याकडे सरकारचे मिनिट्स आणि लिहून घेतल्यानंतर सरकार आजही त्यांच्या शब्दावर ठाम आहे। सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं पण स्वतंत्र 10% आरक्षण दिलं, ओबीसी समाजामधनं आरक्षण दिलेलं नाही आणि सरसकट कुणब्यांचे सुद्धा प्रमाणपत्र दिलेले नाही। मग अशा प्रकारे एवढ्या संघर्षानंतर सरकारने जो शब्द दिला त्या शब्दावरती सरकार जर ठाम असेल तर आज ओबीसी समाजाला पुन्हा त्याच मागणी करता, मी सांगितलं पुन्हा त्याच मागणी करता म्हणजे त्याला काय म्हणू आपण आंदोलन करण्याची गरज नाही, या मतावर मी ठाम आहे। म्हणजे हाकेंचं उपोषण जे आहे ते चुकीच्या पद्धतीने होत आहे किंवा त्याला तुमचा विरोध आहे? नाही, विरोध नाही आहे, त्यांनी करावं पण मागणी ते या मागणीवर करता सरकार सकारात्मक आहे आणि सरकारने ओबीसी समाजाच्या संघटना ज्यामध्ये प्रामुख्याने रोल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा होता त्यांना लिहून दिलेला आहे, हे त्यांना माहीत आहे आणि हे माहीत असताना त्याच मागणी करता पुन्हा आंदोलन करणे या मताशी मी सहमत नाही। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। सर, काही ओबीसी संघटनांची आज नागपूरमध्ये मीटिंग झाली। या ठिकाणी 3-4 संघटना त्यामध्ये होत्या, प्रकाशअण्णा शेडगेसुद्धा त्यामध्ये होते। त्यांनी सांगितलं की बबनराव तायवाडे यांची भूमिका काहीशी बदललेली आहे, त्यांनी हाकेच्या उपोषणाला विरोध केलेला आहे, त्यामुळे त्यांना या बैठकीला आम्ही बोलवलं नाही। मी कुणाच्या आंदोलनाला विरोध केलेला नाही आणि त्यांच्या मीटिंगला मला जाण्याचा प्रश्नच नाही आहे। माझी स्वतंत्र संघटना आहे, त्यांची स्वतंत्र संघटना आहे, ही काही संयुक्त मीटिंग नव्हती, त्यांच्या संघटनेची मीटिंग होती। मी त्यांच्या संघटनेच्या पूर्वीपासून माझी संघटना आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या संघटनेच्या मीटिंगला मला जायचा प्रश्नच उद्भवत नाही आणि मी आजसुद्धा इथे बोललेलो आहे की ते जे मागणी करतात आहे त्या मागणीवर सरकारने ऑलरेडी 29 सप्टेंबरलाच आम्हाला आश्वासन दिलेले आहे, लिखित स्वरूपात आश्वासन दिलेलं आहे आणि जेव्हा लिखित स्वरूपाचं आश्वासन आमच्याजवळ आहे पुन्हा त्याच मागणी करता जर कोणी आंदोलन करत असेल तर त्यांना समर्थन देण्याइतपत मी काही मूर्ख नाही आहे। आम्ही संघर्ष केला त्यावेळेस हे कुठे होते आज म्हणणार आहे? ज्यावेळेस आम्ही संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावरती उतरवला होता, ओबीसी समाजाला रस्त्यावरती उतरवलं होतं, तेव्हा हे कुठे होते आज माझ्यावरती आरोप करांना? पहिले स्वतःचा आतमध्ये पथळून पाहणा, नंतर दुसऱ्यावरती आरोप करा। सर, या अशा प्रकारे ज्याप्रमाणे हे होताना दिसते आहे त्यानुसार जर बघितलं तर ओबीसी संघटनांमध्ये कुठेतरी फूट पडू शकते काय अशा आरोप प्रत्यारोपामुळे? काही फूट पडणार नाही। लोकांना माहीत आहे कोण काम करते आणि कोण काम करत नाही।
मी राजकीय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून समाजकारण करत नाही. माझा राष्ट्रीय ओबीसी महासंघ हे सामाजिक संघटन आहे. सर्व पक्षातील लोकांना घेऊन मी काम करतो. मी कोणाच्या खुट्याला बांधलेला नाही आहे. मी सुरुवातीपासून सांगितलेलं आहे, राष्ट्रीय ओबीसी महासंघ हा NGO आहे. ज्यांना कोणा राष्ट्रीय ओबीसी महासंघामध्ये काम करायचं असेल त्यांनी राजकारणाचे जोडे बाहेर ठेवावे आणि सर्व पक्षाच्या लोकांनी ओबीसी समाजाच्या उत्थानासाठी एकमेव ध्येय आहे की ओबीसी समाजाला केंद्र आणि राज्य सरकारने ज्या ज्या सोयी आणि सवलती द्यायला पाहिजे त्या मिळवून घेण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ आहे. आणि म्हणून 2016 पासून आतापर्यंत 47 GR आमच्या संघटनेने काढलेले आहे. यांनी किती GR काढले यांनी सांगावं. दुसऱ्यांवरती आरोप करायच्या पहिले आपण स्वतःच्या अंतःकरणामध्ये झाकलेलं पाहिजे. राजकारणासाठी नेते व्हायसाठी म्हणून दुसऱ्यावरती आरोप करणं हे फार सोपं आहे. मी सामाजिक काम करतो. मी माझ्या ध्येयाशी एकनिष्ठ आहो, प्रामाणिक आहो आणि शेवटपर्यंत प्रामाणिक राहणार आहे. नक्कीच मी आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ आहो आणि एकनिष्ठ राहणार असं बबनराव तायवाडे सांगतात. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.